नमस्कार, मी ललिता उबाळे. आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी HD. आज आपल्या धडक बेधडक या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत शीतल कोठारी यांना. शीतल कोठारी या शीतल मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या CEO आहेत. त्याचप्रमाणे त्या सखी सारथी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्या महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना या संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. हा त्यांचा प्रवास कसा होता, कसा आहे आणि कसा चालू राहणार या संदर्भात त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांना बोलतं करणार आहेत आपल्याच चॅनलचे कार्यकारी संपादक RJ ऋषिकेश. तर आता आपण जाऊयात RJ ऋषिकेश यांच्याकडे. धन्यवाद ललिता. शीतलजी, तुमचं स्वागत आहे आमच्या धडक बेधडक या शोमध्ये. ॲक्च्युली तुम्हाला बोलवायचं होतं आणि खूप दिवसापासून हे चाललं होतं, परंतु तुमच्या वेळेअभावी आज ते आपल्या सगळ्यांचे जे काही योग आहेत ते जुळून आलेले आहेत. शीतलजी, अर्थात तो योग आहे 24 तास मराठी न्यूज चॅनलचा जो काही पुरस्कार झाला आणि मॅडमला देखील तो मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण उपस्थित होतो म्हणून हा योग आहे मॅम. निश्चितच ललिता. आणि खरं तर आज तुम्ही आमच्या धडक बेधडक या शोमध्ये आलेला आहात आणि प्रत्येक जण असं म्हणतो की रम्य ते बालपण, आपलं बालपण खरंच खूप छान असतं नाही का. असं म्हटलं जातं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा गावा. तर तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं ते तमाम प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे, कारण टोटली तुम्हाला भारत ओळखतोय. लोक तुमची फॅन फॉलोइंग इतकी आहे, तुम्ही खूप प्रचलित आहात, त्यामुळे लोकांना तुमचं बालपण कुठे गेलंय हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली माझं बालपण गेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये. विसापूरसारखं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावात माझं बालपण गेलं. पहिले ती 4थी पर्यंतचं प्रशिक्षण म्हणजे शाळा मी शिकले ते जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण माझं झालं हायस्कूलमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि त्याच्यासोबत मी पप्पांचा बिझनेस फॉलो करायचे. म्हणजे आमच्याकडे जैन समाजामध्ये मुलं लहानाची मोठीच ही दुकानात होतात. सो त्यामुळे जसं मला समजतंय तसं माझं बालपण हे दुकानातच जास्त गेलं, म्हणून माझ्यामध्ये बिझनेसचे बाळकडू खूप जास्त आले. निश्चितच. शीतलजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आपण लहान असतो आणि त्यावेळेस कधी कधी आपल्याला आई रागे भरते, आपलं काही चुकलं तर, किंवा बाबा रागे भरत असतात. तर तुमच्या बाबतीत पण असं कधी झालंय तुमच्याकडून एखाद्याशी चूक झाली आहे ज्यामुळे तुम्ही कधी आई बाबांचा खूप आरडा ओरडा जो असतो तो खाल्लाय? हो, नक्कीच. कारण कसं झालंय की मला गाड्यांची प्रचंड आवड, ॲक्च्युली अट्रॅक्शन होतं, कारण त्या काळात गाड्याच नव्हत्या. आणि मग ज्या वेळेला आमच्या दुकानासमोर एखादं गिऱ्हाईक यायचं आणि त्याची त्यावेळेला राजदूत सारखी गाडी होती, तर ती गाडी आल्यानंतर उभी राहिली आणि त्याला जर चावी असेल तर मी त्याला असं ढकलत पुढे घेऊन जायचे आणि ती गाडी चालू करून मी पळवून न्यायचे. त्या गाडीचं एक चक्कर मारून आणायचे आणि परत मम्मी पप्पाने मारू नये म्हणून ती गाडी दुकानासमोर आणून मी पळून जायचे. आणि फक्त मी गाडीसाठीच खूप मार खाल्लेला आहे. तुमचं खरं तर मला वाटतं बालपणावर प्रश्न विचारायचं हेच आहे का लहान बाळाचे पाय पाण्यात दिसतात. त्याच्यातनंच तुम्ही हा मोठा जो काही शीतल कोठारी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा व्याप वाढवला आहे तो तिथेच कुठेतरी जन्माला आला, आपण असं म्हणूया. निश्चितच ललिता. आणि बघा, तुम्ही सखी सारथी सारख्या ह्याच्यामध्ये जॉईनिंग झाला. सखी सारथी या नावाचं काय वेगळेपण आहे आणि तेच नाव तुम्हाला नेमकं का सुचलं? अध्यक्ष आहात तुम्ही त्याच्या. हो, आता सखी सारथीची मी अध्यक्ष आहे. सखी सारथी ही संकल्पना माझ्या डोक्यात अशी आली की सखी म्हणजे सगळ्या मैत्रिणी आणि सारथी म्हणजे जसं कृष्णाने सारथ्य केलं तसं महिला ही सारथ्य करते. मग ती घराचं असेल, बिझनेसचं असेल, कुठल्याही गोष्टीचं असेल, ते एक सारथ्य नावातून मी सारथी घेतलं आणि त्याच्याशी कनेक्टेड ड्रायव्हिंग स्कूल. मग आमच्या सर्व सख्यांनी मिळून, म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व सख्या या असोसिएशनमध्ये आहेत, म्हणून आपण ते सखी सारथी हे नाव त्याला दिलेलं आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे स्वतंत्र. येस, हो, ज्यांचं सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला ज्या ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स आहेत की ज्या स्वतः संचालिका आहेत आणि ट्रेनर्स आहेत की ज्या स्वतः ट्रेनिंग्स देतात, अशा महिला या असोसिएशनमध्ये आहेत. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तमाम महाराष्ट्रीय वासियांच्या डोक्यात हा प्रश्न असेल. आज जर तुम्हाला बघितलं तर तुमचं राहणीमान अतिशय हाय लेवलचं आहे आणि दर्जा A1चा आहे, परंतु एखाद्या, बघा, जैन समाजात म्हणा किंवा इतर कुठल्याही समाजात घ्या, एखाद्या मुलीला असा बॉब्सकट घेऊन शर्ट पॅन्ट घालून ती जर रस्त्याने जायची म्हटली तरी तिच्याकडे लाखो लोक बघत असतात. आणि या सगळ्याला खरं तर कुठेतरी आपला समाज जबाबदार असतो. आपले घरचे म्हणत असतात की हे काय घातलंस तू मुलांसारखं, म्हणजे घरच्यांचा देखील या गोष्टीला सपोर्ट नसतो. मग एक महिला बॉबकट करून शर्ट पॅन्ट घालून या सगळ्या बिझनेसमध्ये उतरते आणि स्वतःचं एक असं
शून्यातून एक विश्व निर्माण करते, तर हा प्रवास नेमका कसा होता? आता जे तुम्ही म्हटलात की पॅन्ट शर्ट आणि जैन समाज, ॲक्च्युली कुठल्याही स्त्रीचा प्रवास हा एवढा सोपा नसतो. म्हणजे मी नेहमी सांगते माझ्या बोलण्यामध्ये की एका यशस्वी पुरुषामागे त्याचं पूर्ण कुटुंब उभं असतं आणि इव्हन जगही उभं असतं. मग तो अयशस्वी झाला तरी ते त्याच्या पाठीशी उभे असतात, यशस्वी झाल्यानंतर तर असतातच. परंतु एका यशस्वी स्त्रीची कहाणी ही अपयशापासून आणि मागे खेचण्यापासून चालू होते. ज्यावेळेला समाज आणि घरातले इतर कोणी तिला मागे खेचतात तेव्हा ती पुढे जाते. असाच माझाही प्रवास आहे की मी नदीच्या प्रवाहाच्या विरोधात हा केलेला प्रवास आहे. तसं मी पोहत गेले. मला पहिला विरोध झाला माझ्या मुलीला इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालण्यापासून. तिथून माझा प्रवास झाला की नाही, आपल्या घरातली मुलं मराठी मीडियममध्ये शिकलेत, म्हणजे माझ्या नंदा वगैरे हे मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर्स वगैरे झालेले आहेत, अशी माझी फॅमिली, प्लस जैन समाज आणि त्यावेळेला नसलेली माझी आर्थिक परिस्थिती, अशा खूपशा गोष्टींना मी फेस करून इथपर्यंत आले. ॲक्च्युली मला स्टँडिंग देण्यासाठी माझ्या मुलीने, म्हणजे मुलीमुळे मी इथपर्यंत आले, कारण मला तिला ते स्ट्रगल द्यायचं नव्हतं, तिला एक स्टेबल लाईफ मला द्यायचं होतं. म्हणून मी समाज आणि तर कोणाचाही विचार केला नाही. सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला खायला कोणी आणून देत नाही, नावं ठेवायला दुनिया असते. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी जग असतंच. ज्या वेळेला कुठलीही स्त्री पुढे जाते त्यावेळेला त्यांना असं वाटतं की अरे नाही, काहीतरी हिच्या मागे कोणीतरी सपोर्ट आहे. पण जेव्हा तुमचं नाव होतं आणि जेव्हा समाज तुम्हाला प्रॉपर ओळखायला लागतो त्यावेळेला समजतं की ही शून्यातून वरपर्यंत आली आहे. राहिला प्रश्न जैन समाजाचा, तर जैन समाजाने मला कधीच सपोर्ट केला नाही. मी हे ओपनली सांगेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. आणि फॅमिलीचा सपोर्ट नव्हता, मात्र विरोधही नव्हता. ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते तुझं तू करू शकतेस असं त्यांचं होतं, मात्र त्यांनी सपोर्टही केला नाही. हे शून्यातून, म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने 7,000ची मला जुनी स्कूटी पाठवून तिथून माझा 2 व्हीलरचा प्रवास सुरू झाला. ते आजपर्यंतचं हे लिगली गव्हर्नमेंट ऑथराइज ड्रायव्हिंग स्कूल आणि ऑथराइज ड्रायव्हिंग स्कूलच्या असोसिएशनची मी अध्यक्ष. ॲक्च्युली माझा प्रवास खूप छोटा आहे, 7च वर्षांचा, पण 7 वर्षात भरपूर काही गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि निश्चितच ललिता काहीतरी विचारते मगाचपासून. ललिता बोल. आणि मला असं म्हणायचं आहे, आता तुम्ही म्हणालात म्हणजे आता एकतर हा मोठा ड्रायव्हिंग स्कूल, त्याच्यामुळे हा तुम्ही पेहराव घातला का? पहिली कारण ते सोपं जातं, कारण तुम्ही साडी घालून ड्रायव्हिंग स्कूलला नाही काम करू शकत. एकतर ती गोष्ट, आणि ते त्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे कदाचित हा पेहराव घालावा लागला असेल किंवा तुम्हाला तो सोयीस्कर वाटला, एक गोष्ट. दुसरी अशी गोष्ट, जरी कुटुंब नसलं तरी आम्हाला हे ऐकायला आवडेल, ह्यातून आत्ताच तुम्ही म्हणाला एक मैत्रिणीनं तुम्हाला स्कूटी दिली आणि तुमचा प्रवास सुरू झाला. जरी विरोध असला तरी असं कुठेतरी कोणीतरी पाठीमागे उभं असतं. म्हणजे भले बायकांना नावं ठेवली तरी काहीतरी एक सपोर्ट असतो मागे, आणि तेव्हाच आपण पुढे जातो. अगदी. आणि विशेष करून बायकांच्या बाबतीत, कारण हा समाज भयानक आहे, हा अनुभव तुम्ही घेतला आहे. पण मग मला हे पण जाणून घ्यायला आवडेल, ह्या प्रवासात तुमची साथ देणाऱ्या लोकांचं जर तुम्ही उल्लेख केलात तर मला वाटतं त्यांच्या ऋणातनं, मी नाही म्हणत तुम्ही कधी मुक्त व्हाल, परंतु एक कृतज्ञता व्यक्त करू शकता ह्या कार्यक्रमाच्या द्वारे. अगदी अगदी नक्कीच. कारण जैन समाजाचं मला बॅकग्राऊंड आहे, फॅमिली बॅकग्राऊंड, आणि समाजही माझा जैन आहे. मी स्वतःही जैनच आहे, म्हणजे माझं लव्ह मॅरेज वगैरे काही नाही, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी बाय बॉर्नच जैन आहे, सो तो पिंड माझ्यात आहे. राहिला प्रश्न माझ्या ड्रेस कोडचा, तर ड्रेस कोड हा माझ्यात ॲक्च्युली आला ड्रायव्हिंग स्कूलमुळे. परंतु कसं झालं की जेव्हा मी 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग स्कूल चालू केलं त्यापूर्वी मी ट्रकची ड्रायव्हिंग टेस्ट दिली. माझं हेवीचं पण लायसन्स आहे. ट्रकची ड्रायव्हिंग टेस्ट देत असताना मी जेव्हा बारामती RTOला गेले, तिथे एक भोसले साहेब म्हणून होते RTO ऑफिसर, तर त्यांनी मला 3 ते 4 वेळा माझं नाव विचारलं आणि मॅडम तुम्हाला हेच का पाहिजे लायसन्स, हेही विचारलं. तर त्यांना मी त्यावेळेला बोलले होते की नाही, मला हेच लायसन्स हवं आहे, म्हणजे मला सगळेच लायसन्स हवेत, त्यामुळे मी इकडे आली आहे. तर मी साडीवरती पदर घेऊन हेवी ट्रकची मी ड्रायव्हिंग टेस्ट दिलेली, आणि सगळ्या जेंट्समध्ये 9-10 जेंट्स होते, त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होती, आणि मी एकटी महिला होते की जी साडी पल्लूमध्ये मी ड्रायव्हिंग टेस्ट दिली. त्यावेळेला साडी घातली होती म्हणून साहेब एवढंही बोलले की मॅडम तुम्ही ट्रकमध्ये कसं चढणार. म्हटलं सर मी ते करेल, कारण ते मला आवडतं. साडी घालूनच मी ट्रकमध्ये चढले, ती ड्रायव्हिंग टेस्ट दिली. त्यानंतर ड्रायव्हिंग स्कूल जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेलाही मी साडी घालूनच ड्रायव्हिंग सीट, म्हणजे को ड्रायव्हिंग सीटला बसायचे आणि ड्रायव्हिंग शिकवायचे. बट त्यावेळेला अनुभव आले की जेंट्स माझ्या शेजारी बसायचे, आणि मग आपला हा लेडीजचा पोर्शन ओपन राहतो, मग काही गोष्टींचे मला चुकीचे अनुभव आले. ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकला जेव्हा आपण जातो त्यावेळेलाही मला काय झालं की टेस्ट ट्रॅकमध्ये आपल्याला फिरावं लागतं गाडीच्या आजूबाजूला.
त्यावेळेलाही मला त्या थोड्याशा गोष्टी अडथळा आला आणि ज्या वेळेला मी पुढे गेले त्या वेळेला मला असं वाटलं की मेकओव्हर हा आपण आपल्याच स्वतःत केला पाहिजे, काही चेंजेस आपण स्वतःत केले पाहिजे. ॲक्च्युली माझ्या लहानपणीच्या ज्या गोष्टी होत्या ज्या मला आवडायच्या आणि जैन समाजात असल्यामुळे मी काही केल्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या त्या इकडे बाहेर आल्या आणि मी स्वतःला मेकओव्हर स्वतःचा करून घेतला. म्हणजे मोठा ड्रायव्हिंग स्कूल. याचबरोबर घेत आहोत एक छोटासा ब्रेक. राठोड कोचिंग क्लासेस म्हणजेच RCC पुणे 11th, 12th, CET, नीट व JEE ची तयारी करून घेतो. डॉक्टर इंजिनियर इथेच बनवतो. 5 वर्षात कोथरूड मध्ये ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली आहे. फेमस स्पेशली फॉर केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर. तेव्हा आजच प्रवेश निश्चित करा. त्यासाठी संपर्क करा 77 57 06 31 51 व 95 52 94 12 34. राठोड कोचिंग क्लासेस, ब्रँडेड लोकांची ब्रँडेड पसंती. तेव्हा अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की 10वी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काय करायचं कळत नाही, तर मी त्यासाठी सोपा उपाय घेऊन आलेलो आहे. राठोड कोचिंग क्लासेस RCC पुणे. सगळ्यांनी आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेऊन आपल्या राठोड कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्या. त्यांनी 5 वर्षात चांगल्या ब्रँचेस उभ्या केलेले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे. तर विशेष म्हणजे केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर हे खूप प्रसिद्ध आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी. तर आपण सर्वांनी राठोड कोचिंग क्लासेसला तानाजी सरांना भेट द्या आणि सर्व शिकूया, पुढे जाऊया. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत, पुणे बॉम्बे हायवे, ताथवडे. आम्ही जपतो आपुलकीची चव. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण बोलत आहोत शीतल कोठारी यांच्याशी. तर मी विनंती करते ऋषिकेश यांना की त्यांनी शीतल यांना बोलतं करावं. शीतलजी, आपल्या आयुष्यामध्ये काही असे चढउतार येत असतात ज्यामध्ये आपल्याला कधी कधी असं वाटतं की बाद झाला, आता नको, मला आता थांबायला हवंय. तर तुम्हाला असं कधी, तुमच्यासोबत असं कधी झालंय का? हो, झालं आहे. ज्या वेळेला माझ्या मुलीचा प्रश्न आला त्यावेळेला मला असं वाटलं की आता पूर्ण समाजाला आणि घराला विरोध करायचा, पण मला माझ्या मुलीसाठी उभंच राहायचं आहे. त्यावेळेला मी तो स्टँड घेतला. बाकी इतर कुठल्या गोष्टींमध्ये मला नाही वाटलं. पण मुलीच्या करिअरच्या बाबतीत जेव्हा मी डिसिजन घेतले त्यावेळेला प्रत्येक वेळेला सगळ्यांना बाजूला काढून आणि वाटलं की नाही, आता हे नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला समाजाच्या आणि घराच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल, परंतु मला हे तिच्या भविष्यासाठी करायचं आहे आणि त्या वेळेला मी त्या गोष्टी केल्या. शीतलजी, तुमची मुलगी सुद्धा आता पायलटचं शिक्षण घेते, प्रशिक्षण घेते. मग एकूणच तुम्ही तिला पायलट, आता तुम्ही सगळ्या गाड्या चालवता, तर तुमचीच इच्छा होती की पायलट व्हायची, का तुम्ही मुलीला, तुमची इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून तुम्ही मुलीला पायलट व्हायला पाठवलंय? काय आहे नेमकं? नाही, ॲक्च्युली असं काही नाही आहे. तिचीच लहानपणापासूनची इच्छा आहे. तिला ॲक्च्युली फायटर पायलट व्हायचं होतं. तिने NDAची एक्झाम पण क्रॅक केली, ती पासही झाली. परंतु एकुलती एक मुलगी असल्यामुळे आम्ही तिला NDAमध्ये नाही पाठवलं, डिफेन्समध्ये, कारण जास्त रिस्की ते आहे आणि मग एक फॅमिली बॅकग्राऊंड काही राहत नाही आणि ती एकुलती एक आहे. त्यामुळे मग तिला आम्ही तिकडनं काढलं आणि मग CPL म्हणजे कमर्शियल पायलटमध्ये आम्ही तिला थोडंसं डायव्हर्ट केलं. एवढाच एक डिसिजन आमचा होता, बट पायलट होणं हा पूर्ण डिसिजन तिचाच आहे. निश्चितच. शीतलजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मला विचारायचा आहे. तुम्ही अनेक लोकांचं समुपदेशन करता, त्यांना मोफत सल्ला पण देता. पूर्वी कसं असायचं ना की सायंकाळ झाली की आजी आपल्या नातवंडांना घेऊन माझघरात बसायची, रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगायची आणि त्यामुळे काय व्हायचं, आजीचं त्या नातवावरती आणि नातवाचं त्या आजीवरती एक असं वेगळं प्रेम वृद्धिंगत व्हायचं आणि त्यामुळे नात्यांची सुरेल माळ ही गुंफली जायची. मग आता हे कुठेतरी चित्र पालटलंय. काय सांगाल, लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतायत, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या गोष्टीकडे कशा पद्धतीनं पाहता? ॲक्च्युली आता मला असं वाटतं की पैशांपेक्षा खरंच संस्कारांची गरज खूप जास्त आहे. मी स्वतःही अरम पॅरेंटिंग हा एक कोर्स करते. यापूर्वीही मी काउन्सेलिंग करायचे, परंतु अरहम पॅरेंटिंग हे असा विषय आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जैन समाजाचा आहे ते ॲक्च्युली, पण सगळ्या समाजासाठी ओपन तो क्लास आहे. तुम्ही कोणीही ते करू शकता. याच्यामध्ये तुम्ही चांगले पॅरेंट्स कसे होऊ शकता हे त्यामध्ये प्रोफेशनली शिकवलं जातं आणि सध्या मी त्याचा क्लास करते. यामध्ये मला असं वाटतं की पैसा खूप सगळ्यांकडे आहे. आता आपण म्हणतो मुबलक पैसा सगळ्यांकडे आहे, परंतु आता संस्कारांची कमी जाणवते.
कारण जसा आत्ताचा पुण्याचा इन्सिडन्स झाला, कार इन्सिडन्स जो ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये तो मुलगा 17 वर्षांचा होता. मग तिथे कुठेतरी पालकांचा कंट्रोल मुलांवरती हवा की तुम्हाला कुठल्या एजमध्ये काय केलं पाहिजे. मग ते संस्कारांमध्येच आलं आणि ते संस्कार मुलांमध्ये जर व्यवस्थित गेले तर मला नाही वाटत की कुठल्या वृद्धाश्रमाची किंवा कुठल्याही गोष्टींची आपल्या देशाला गरज पडेल. निश्चितच प्रेक्षक हो, आणि महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली, ती देखील आपल्याला कमी करायची. माझ्या कवितेच्या ओळी आहेत, नको रे जाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट, नको रे जाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट, दुखत होतो तुझं तेव्हा रात्र जागून काढली पहाट, नको रे जाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट. बाळा, शेवटच्या ओळी घेतो, बाळा आई बाबांचं महत्त्व गेल्यावरती कळतं, बाळा आई बाबांचं महत्त्व गेल्यावरती कळतं, डोळ्यातलं पाणी आडवत नाही नकळत खाली गळतं, तुला समजवता समजवता तुला समजवता समजवता झाली की सांजवात, नको रे जाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट, दुखत होतं तुझं तेव्हा रात्र जागून काढली पहाट. खरं तर अशा पद्धतीनं रात्र जागून आपल्याला लहानाचं मोठे करणारे आपले आई वडील आणि त्यांना वृद्धाश्रमात टाकणारे आजची आपली तरुण पिढी ज्यावेळेस आपण बघतो ना, त्यावेळेस खरंच टाळकं फिरल्यासारखं होतं. आणि एकूणच तुम्ही आता मोटार ड्रायव्हिंग या संस्थेशी तुम्ही जोडलेले आहात. आता तुम्हाला मगाशी आपलं बोलता बोलता झालं की हे जे काही सरकार आहे, सरकार म्हणतं की आम्ही लोकांना नोकऱ्या देतो किंवा आम्ही इतके जॉब या ठिकाणी देतो, पण सरकार आता कुठल्या योजना ड्रायव्हरच्या विरोधात आणते किंवा ड्रायव्हिंग स्कूलच्या विरोधात आणते, काय म्हणायचं यावरती तुम्हाला? आता जो नवीन कायदा आलाय की 1 एकर जागा किंवा 2 एकर जागा हवी आहे, तर त्याच्यामध्ये फक्त जागाच नको आहे त्यांना. ॲक्च्युली ते पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये जे आत्ताचे महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले जे काही ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यांच्यावरती नक्कीच गदा येऊ शकते किंवा बऱ्यापैकी आलेली आहे. आता काय झालं की 1 जूनपासून त्यांनी असं सांगितलं की प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही जायचे आणि तेच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स देतील. जर RTOमधून लायसन्स घेऊन साहेबांच्या नजरेखालून RTOचे जे इन्स्पेक्टर्स असतात त्यांच्यासमोर तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग टेस्ट देता, तिथूनही बाहेर आल्यानंतर लोकांचे ॲक्सिडेंट होतात. ॲक्सिडेंटचं प्रमाण ॲक्च्युली वाढलेलं आहे खूप जास्त, कारण आपण रूल्स फॉलोच करत नाही स्ट्रिक्टली. तर तेच जर तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांकडे दिलं तर ते वाढेल असं मी म्हणत नाही, परंतु कुठेतरी त्यांची नजर आपल्यावरती राहणार नाही आणि याच्यामध्ये थोडा जास्त घोळ होऊ शकतो. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला 1 एकर 2 एकर जागा आणि जो काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी सांगितला आहे तो उभा करण्यासाठी एवढा पैसा जर ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांकडे असेल तर ते त्या क्षेत्राकडे का जातील? ॲक्च्युली त्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याला मनुष्यबळही तेवढं आहे. मग एवढं सगळं उभं करण्यामध्ये ड्रायव्हिंग स्कूलवाले म्हणजे इम्पॉसिबल आहे ती गोष्ट. मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही 25-30 ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांनी जरी ठरवलं की मला 1 एकर जागा घ्यायची आहे, तरी ते पॉसिबल आहे का याच्याकडे पण सरकारने एकदा नजर द्यावी किंवा लक्ष असावं त्यांचं, असं मला वाटतं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो गडकरी साहेबांना की ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांकडे तुम्ही प्रॉपर लक्ष द्या. हे क्षेत्र असं आहे की हे दुर्लक्षित क्षेत्र आहे. इकडे तुम्ही स्किल म्हणून पहा. ज्या वेळेला ड्रायव्हिंग स्कूलमधून एखादा विद्यार्थी प्रॉपर शिकून बाहेर पडतो त्याच्याकडनं 100% ॲक्सिडेंटचं प्रमाण हे कमी प्रमाणात होतं. इव्हन मी तर म्हणते की महिला जर ड्रायव्हिंग स्कूल चालवतात, इव्हन त्या शिकवतात, तर महिलांकडून होणाऱ्या ॲक्सिडेंटचं प्रमाण फार नगण्य आहे, बोटावर मोजण्या इतकं आहे. जर तुम्ही देशाचा आकडेवारी पाहिलीत की ॲक्सिडेंटची, तर त्याच्यामध्ये असं आहे की महिलांकडून तेवढे ॲक्सिडेंट होत नाही की जेवढे पुरुषांकडून होतात. रॅश ड्रायव्हिंग हे पुरुषांकडूनच केलं जातं. महिला ही जबाबदारीने गाडी चालवते. त्याच्यामुळे आज काळाची गरज आहे की प्रत्येक महिलेला गाडी येणं आणि तिने ते स्वतःच्या पायावर उभं राहणं तिच्या फॅमिलीसाठी, आणि तिने ते बिझनेस म्हणूनही पाहिलं तरी चांगलंच आहे. निश्चितच असं म्हटलं जातं की पापा की परी गाडी चलाती है तो सबकी नजरे उन पर ही टिकती है. एक्झॅक्टली. आणि मुलांचा खूप मोठा गैरसमज असतो, माझाच आहे असं नाही, पण इव्हन बाकीच्या मुलांचा किंवा तरुणांचा असा गैरसमज असतो की मुलगी म्हटलं की ती गाडी व्यवस्थित चालणार नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतं की ॲक्च्युली असं काही नाही आहे. आपल्याकडे जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे आपल्याकडे रूल रेग्युलेशन्स फॉलो होत नाही. महिलांना ही विचार करते माझा ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटमध्ये जर मला काही दुखापत झाली तर माझ्या फॅमिलीचं काय, म्हणून ती जबाबदारीने गाडी चालवते काळजीपूर्वक, म्हणून ती थांबत चालवते. याचा अर्थ असा होत नाही की ती घाबरते किंवा तिला गाडी येत नाही. ॲक्च्युली ती जबाबदारीने चालवते आणि ज्या वेळेला ती जबाबदारीने गाडी चालवते त्यावेळेला ते तिला नावं ठेवली जातात की पापा की परी वगैरे असं सगळं. असं काही नाही. पापा के परे पण खूप फास्ट चालवतात आणि जाऊन ठोकून देतात. झालाय तुमच्याकडे आत्ता हा पुण्याचा इन्सिडन्स आपल्या डोळ्यासमोरचा आहे. तो पापा का पराच होता, त्यानेच केलेला तो इन्सिडन्स आहे. जे मला त्याच्यावरती असं चुकीचं वक्तव्य नाही करायचं आहे. पण महिला आणि पुरुष हे जर तुम्ही पाहिलं तर मी म्हणेल असं काही नसतं. ॲक्च्युली
महिला ह्या व्यवस्थितच गाडी चालवतात असं काहीच नाही. याचबरोबर घेत आहोत एक छोटासा ब्रेक. सहप्रस्तुत करता सिद्धार्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल निंबोडी. संपर्क 8830 22 66 96. तेव्हा आजच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत, पुणे बॉम्बे हायवे, ताथवडे. आम्ही जपतो आपुलकीची चव. राठोड कोचिंग क्लासेस म्हणजेच RCC पुणे. 11th, 12th, CET, नीट व JEE ची तयारी करून घेतो. डॉक्टर इंजिनियर इथेच बनवतो. 5 वर्षात कोथरूड मध्ये ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली आहे. फेमस स्पेशली फॉर केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर. तेव्हा आजच प्रवेश निश्चित करा. त्यासाठी संपर्क करा 77 57 06 31 51 व 95 52 94 12 34. राठोड कोचिंग क्लासेस, ब्रँडेड लोकांची ब्रँडेड पसंती. तेव्हा अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की 10वी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काय करायचं कळत नाही, तर मी त्यासाठी सोपा उपाय घेऊन आलेलो आहे. राठोड कोचिंग क्लासेस RCC पुणे. सगळ्यांनी आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेऊन आपल्या राठोड कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्या. त्यांनी 5 वर्षात चांगल्या ब्रँचेस उभ्या केलेले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे. तर विशेष म्हणजे केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर हे खूप प्रसिद्ध आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी. तर आपण सर्वांनी राठोड कोचिंग क्लासेसला तानाजी सरांना भेट द्या आणि सर्व शिकूया, पुढे जाऊया. धन्यवाद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण बोलत आहोत शीतल कोठारी यांच्याशी. तर मी विनंती करते ऋषिकेश यांना की त्यांनी शीतल यांना बोलतं करावं. गप्पावरी महत्वात आज पुन्हा एकदा भेटला आहे. निश्चितच ललिता, तू आत्ता म्हणालीस आईचं, त्याचवरून आठवलं की शांता शेट्टींची खूप सुंदर कविता आहे. बाईच्या ओठाड दडलेली असते गडणी, बाईच्या ओठाड दडलेली असते गडणी, बरोबर हसणी आणि आतल्या आत कुडणी. आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतःच करते, देहाचा खांब करून अवघं घर तोलते. आणि तुम्ही खरंच देहाचा खांब करून घर तर तोलताच, पण त्याचबरोबर तुम्ही बाहेरचं पण सगळं बघता. तर एकूणच ही मॅनेजिंग कशी असते? ॲक्च्युली आता जेव्हा मुलगी 10वी पर्यंत होती तेव्हा तोपर्यंत मला बऱ्यापैकी घराकडे लक्ष द्यावं लागायचं. पण जसं ती कॉलेजला गेली 11वी 12वीला आणि मग ती आता पुण्यात असते, तर मी फुल टाईम आता पूर्ण ड्रायव्हिंग स्कूलकडे आणि रोड सेफ्टी अवेअरनेसकडे लक्ष देते. माझं मोस्ट ऑफ काम हे रोड सेफ्टीवरती आहे. सो ती बाहेर गेल्यामुळे मी जास्त वेळ आता समाजाला देऊ शकते आणि त्यामुळे मी फुल टाइम हेच काम करते. समाजाचं देणं आहे ते पण नक्कीच. समाजातच्या ऋणातनंही आपल्याला हो हो हे मुक्त व्हायचंय. आणि निश्चितच मिस्टर वगैरे असं कधी होतं का की रागवतात की तू हे सोडून दे किंवा नाही, असं कधी म्हणतात? हो, म्हणजे पूर्वी म्हणायचे ते, पण आता असं झालंय की तू करतेस तर ओके. त्यांना माहीत झालंय की आता हिला रोड सेफ्टीचंच वेळ लागले आणि तिचं ती करिअर करते आणि ठीक आहे, वेल सेट आहे. सो मग आता काही ते बोलत नाहीत. बट पूर्वी असा व्हायचं की नाही ठीक आहे आपलं सगळं आहे ना, वेल सेट फॅमिली आहे आणि जैन समाज आहे. सो मग तुम्ही फॅमिलीलाच पहा, बाहेर जाण्याची गरज नाही किंवा तुझ्या पैशांची गरज नाही, अशा सगळ्या गोष्टी पूर्वी व्हायच्या. पण ज्या वेळेला आता हे वलय सगळं उभं राहिले आणि मी कुठेतरी अध्यक्ष झाली आहे किंवा रोड सेफ्टीवरती माझं चांगलं काम आहे किंवा समाजातही आणि इतरही लोक मला ओळखायला लागले, त्यावेळेला ह्या गोष्टींचा विरोध आता बऱ्यापैकी 90% म्हणेल मी कमी झाला आहे. निश्चितच. शीतलजी, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे खरं तर कधी कधी असं होतं की आपण घर सांभाळता सांभाळता आपला व्यवसाय पण सांभाळत असतो आणि यावरती तारेवरची कसरत करावी लागते. आणि खरं तर ही सगळी तारेवरची कसरत करत करत तुम्ही यशाचा तो उच्चांक गाठलाय जिथे तुम्हाला ध्रुव बाळासारखं कोणीही खाली खेचू शकत नाही. तर हे यश मिळवणं तुमच्यासाठी किती कठीण होतं?
नाही, हे खूपच जास्त कठीण होतं, कारण फॅमिलीचा सपोर्ट नव्हताच, विरोध नव्हता मी म्हणते, पण सपोर्टही नव्हता. त्यामुळे मला घरातलं सगळं करूनच स्कूलकडे यावं लागायचं. म्हणजे माझी सकाळी 6ला पहिली बॅच चालू व्हायची, तर मी घरामध्ये सगळा चहा नाश्ता तयार करून मग मी ऑफिसला यायचे. देन मग परत मुलीची 9 वाजता स्कूल आहे, तर मी 8ला पुन्हा घरी जाणार, 1 तास 2 तास घरातलं सगळं काम करणार, परत 10ला ऑफिसला येणार, परत मुलगी आली की पुन्हा घरी जाणार संध्याकाळी 5-6ला, मग परत ऑफिसला येणार, रात्री 10-11 वाजेपर्यंत मी ऑफिसला असायचे. इव्हन आत्ताही आपल्या ऑफिसचं टायमिंग सकाळी 6 ते रात्री 10 आहे आणि ऑन रोड मी तेवढं काम करते. म्हणजे क्लासेस आपले तेवढा वेळ चालतात. एकूणच तुमची दिनचर्या कशी असते? तुम्हाला खूप वेळ तुम्ही सकाळपासून इकडेच असता, 7 ते रात्री 10 पर्यंत म्हटल्यानंतर तुमची दिनचर्या कशी असते? कधीपासून तुम्ही स्टार्ट करता सकाळ? ऍक्च्युली आपली ड्रायव्हिंग स्कूलची पहिली बॅचच ही 6 वाजता असते, कारण जे वर्किंग वुमन्स आहेत किंवा वर्किंग जेंट्स आहेत तर त्यांना मॉर्निंगची वेळ अगदी योग्य पडते, मग ते सकाळच्या वेळेला येतात. ज्या गृहिणी आहेत त्यांना दिवसभर वेळ मिळतो, सो त्या दिवसभर येतात. ऑफिस वर्क आणि RTO वर्क हे माझं दुपारी चालतं. इव्हिनिंगला परत म्हणजे बॅचेस तर कंटिन्यू चालूच असतात, सकाळी 6 ते रात्री 10 ह्या कंटिन्यू बॅचेस, आणि मध्ये मध्ये जो गॅप मिळतो त्याच्यामध्ये मी RTOची आणि ऑफिसची कामं याकडे लक्ष देते. इव्हन आता मी नवीन चालू केलेलं आहे की रोड सेफ्टीवरती मी एक साऊंड बॉक्स घेतलाय. तो अर्ली मॉर्निंग सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत मी बारामतीतल्या वेगळ्या वेगळ्या चौकांमध्ये तो साऊंड बॉक्स लावते, आणि त्याच्यामध्ये रोड सेफ्टी अवेअरनेसचे सॉंग्स त्याच्यामध्ये असतात की ज्याच्यामुळे लोकांमध्ये तो अवेअरनेस येईल. ॲक्च्युली माझं चाललंय की मला ड्रायव्हिंग स्कूल हे एकच काम नाही करायचं, रोड सेफ्टी अवेअरनेस माझ्याकडून कमीत कमी म्हणजे जे काही प्रशिक्षण मुलं घेत आहेत किंवा जे समाजाला मी देऊ शकते त्याच्यामध्ये कमीत कमी ॲक्सिडेंट, म्हणजे मी असं म्हणेल की 0 अपघात माझी जबाबदारी या बेसिसवरती मी काम करते. निश्चितच. आणि तुम्ही तुमच्या यशाचं क्रेडिट कोणाला द्याल? निश्चितच माझ्या आईवडिलांना, राहिलं तर फॅमिली, जे ठीक आहे विरोध नाही, सपोर्ट नाही, पण सोबत आहेत, सो फॅमिलीला नक्कीच देईल. माझे फ्रेंड्स आहेत की ज्यांनी मला शून्यातून इथपर्यंत आलं. मागाशी मॅडमनी बोललो की पाठीमागे कोणाचं तरी पाठबळ असतं, तर ज्या मैत्रिणीने मला, गीता गायकवाड त्यांचं नाव आहे, ज्या मैत्रिणीने मला ती 2 व्हीलर नाशिकमधून बारामतीला पाठवली, ती यायला 21 दिवस लागले होते, कारण ती वाया पुणा दौंड करत ती बारामती, त्याची डायरेक्ट नाशिक बारामती रूट तिला नाही आहे. मग तो आल्यानंतर माझ्या बारामतीतल्या मैत्रिणींनी मला असं ढकललं की नाही नाही तूच आम्हाला 2 व्हीलर शिकव. मग त्यातल्याच काही मैत्रिणींनी ढकललं की नाही तूच 4 व्हीलर पण शिकव. आणि मग असं ड्रायव्हिंग स्कूलचा असा जो प्रवास झाला, त्यामुळे मी निश्चितच हे श्रेय सगळ्यांनाच देईल. आणि त्या सगळ्यांच्या सपोर्ट. ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या तुम्ही नवतरुणांना काय संदेश द्याल? हा व्यवसाय करणाऱ्यांना काय तुम्ही संदेश द्याल? नक्कीच यामध्ये खूप करिअर आहे. तुम्ही जर केलं तर यामध्ये करिअर खूप आहे. तुम्ही जर बाहेर पाहिलं, आपण बाहेर पाहिलं, भारताच्या बाहेर जर पाहिलं तर ड्रायव्हर्सला एक खूप चांगला मान दिला जातो जो आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे निर्व्यसनी ड्रायव्हर असणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडचे ड्रायव्हर्स अजूनही म्हणजे ते गुटखा तंबाखू खातात, ड्रिंक अँड ड्राईव्ह आपल्याकडे होतो. तर या गोष्टी न होण्यासाठी वेल एज्युकेटेड ड्रायव्हर्स जे असतात त्यांच्यासाठी खूप चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण आपण त्या क्षेत्राकडे त्या अँगलने पाहत नाही. आपण ड्रायव्हर्सला फालतू किंवा काही काम नाही म्हणून तो ड्रायव्हर की करतोय असं पाहतो. पण जर वेल एज्युकेटेड ड्रायव्हर्स आपल्याकडे जर तयार झाले तर आपल्याकडे निश्चितच अपघाताचं प्रमाण, मी म्हटलं तसं, 0 अपघात होईल. निश्चितच. एकूणच प्रेक्षक मित्रांनो, ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर लहान कमी वयाची मुलं देखील गाडी चालवताना दिसत असतात, आणि यामुळे काय होतंय तर ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांकडे गाडी देताय, गाडीची चावी देताय, तर तुम्ही मुलांना सांगायला हवंय की बाळा तू गाडी थोडी स्लोमध्ये घेऊन जा, कारण समोरच्याचं जीवन किंवा आपलं जीवन हे खूप अनमोल आहे. त्यामुळे जरा हटके जरा बचके. निश्चितच. यासोबतच खरंच तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी पुढची सूत्र ललिताच्या हाती देतोय. मला वाटतं मॅम खरं तर आणि ऋषिकेश, वास्तवात आपल्याकडे एक वयोमर्यादा आहे आणि ती आहे 18 वर्षांची. जोपर्यंत तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होत नाही आहेत तोपर्यंत तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी तुम्हाला आपण हे म्हणू तुमच्याकडे क्षमता नाही आहे त्याची, किंवा तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही. म्हणजे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड तर लहानपणापासूनच असतं, किंवा बँकेमध्ये देखील आपण 18 वर्षांचे झाल्याशिवाय काही व्यवहार करू शकत नाही. मला असं वाटतं पालकांनी देखील आपल्या मुलांना किंवा आपल्या पाल्यांना पूर्ण प्रशिक्षित केल्यानंतरच आणि 18 वर्षांचं झाल्यानंतरच अगदी रोडवर वाहनं चालवण्यासाठी द्यावीत, जेणेकरून ते स्वतःही सुरक्षित राहतील आणि इतरही त्यांच्याद्वारे सुरक्षित राहतील, असा मला वाटतं असावं. नक्कीच. कारण मला असं वाटतं की पॅन कार्ड तुम्हाला 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आधी मायनॉरिटीचं पॅन कार्ड मिळतं,
मग तुम्ही 18 कंप्लीट झालात की तुम्हाला ते पूर्ण पॅन कार्ड मिळतं ज्याच्यावरती तुमचा फोटो असतो, बरोबर. मग ते तुम्हाला ग्राह्य मानलं जातं. तुम्हाला कुठलीही लिगल कामं करायची असेल, इव्हन लग्नही करायचं असेल तर 18 वर्ष पूर्ण. 18 वर्ष हे वय का दिले? कारण तो समजदारपणा किंवा ती जबाबदारी तुमच्यामध्ये तिथपर्यंत आलेली असते. तसंच 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी समाजाला नेहमी एक हे सांगू इच्छिते की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मुलाच्या हातात तुम्ही पहिले ड्रायव्हिंग लायसन्स द्या, कंपल्सरी करा की माझा मुलगा 18 वर्ष पूर्ण झाला हे मला माहिती आहे. मग त्याला ड्रायव्हिंग स्कूल लावून जॉईन करून देणं, त्याचं लिगल लायसन्स काढणं आणि टेक्निकल गाडी शिकवणं ही पालकांची स्वतःची जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत आपलं मूल 18 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात गाडी देऊन त्याला पुढे बसवणं, शिकवणं. असेही किस्से होतात की आम्ही ऑन रोड ज्या वेळेला फिरतो आणि आम्हाला दिसतं की छोट्या मुलांकडे गाडी दिली तर आम्ही पालकांना सांगतो अरे त्यांना नका शिकवू, आपण पाहतोय रोड ॲक्सिडेंट. पण पालकांचं म्हणणं असतं नाही नाही काय नाही होत, आमची जबाबदारी आम्ही करतो. मग जसं म्हटलं आपण की संस्कार, तर हे संस्कार तुम्हीच, ते बाळकडू तुम्ही लहानपणापासून मुलांना द्या की तू 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच गाडी चालवणार आहेस. ते लायसन्स त्याच्या हातात येऊ देत, त्याला लिगली सगळ्या गोष्टी करू देत, ती जबाबदारी त्याला येऊ देत. गव्हर्नमेंटच्या टेस्ट ट्रॅकमध्ये 4 वेळा फेल होऊन ज्या वेळेला त्याला लायसन्स मिळतं त्यावेळेला त्या गोष्टीची किंमत त्याला कळते आणि मग तो जबाबदारीने गाडी चालवतो. ज्या वेळेला तो ऑन रोड गाडी चालवणार आहे त्यावेळेला त्याला गाडी चालवणंच नाही तर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग शिकवणंही गरजेचं असतं. आणि ते काम फक्त ड्रायव्हिंग स्कूल करू शकतं. ज्या वेळेला तुम्ही प्रायव्हेट गाडी मुलांना शिकवता, चल मित्राकडून शिकलो, आईवडला म्हणजे वडील शिकवतात मुलाला, मुलीला, बायकोला, तर तेही किस्से खूप झालेत की प्रायव्हेट तुम्ही ट्रेनिंग देता त्यावेळेला विहिरीत गाडी गेली आहे, एका शिक्षकाच्या मिसेसचा मृत्यू झाला आहे, त्याच्यात मूल आणि बायको सगळे गेलेत, फक्त ते शिक्षकच वाचलेत. खूप वेळेला 2 व्हीलर पुढे निघून गेल्यात, त्या बाईला खूप लागलं आहे, अशा किस्से होतात. तर तुम्ही ते प्रायव्हेट देऊ नका, लिगल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये या, त्यांना टेक्निकली प्रशिक्षण द्या आणि मगच त्यांच्याकडे लायसन्स आल्यानंतरच त्यांना गाडीची चावी हातात द्या. कारण तोपर्यंत ते मेंटली प्रिपेअर होत नाही. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये त्यांना मेंटली पण प्रिपेअर करून घेतलं जातं की डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग काय आहे. प्रेक्षक हो, आत्ताच आपण शीतल कोठारी यांचा प्रवास पाहिला आणि त्यांच्या प्रवासानं नक्कीच आपण थक्क झाला आहात आणि त्यांच्या प्रवासातनं आपण एक प्रेरणा देखील घेतली असणार आहे. आजच्या धडक बेधडक या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, परंतु पुढच्या एका एपिसोडमध्ये आपण एक नवीन व्यक्तिमत्व घेऊन येणार आहोत आणि त्यांचा प्रवास असाच उलगडला जाणार आहे आपल्या या चॅनलचे कार्यकारी संपादक ऋषिकेश यांच्याबरोबर. तेव्हा भेटूयात पुढच्या वेळेस. राठोड कोचिंग क्लासेस म्हणजेच RCC पुणे 11th, 12th, CET, नीट व JEE ची तयारी करून घेतो. डॉक्टर इंजिनियर इथेच बनवतो. 5 वर्षात कोथरूड मध्ये ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली आहे. फेमस स्पेशली फॉर केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर. तेव्हा आजच प्रवेश निश्चित करा. त्यासाठी संपर्क करा 77 57 06 31 51 व 95 52 94 12 34. राठोड कोचिंग क्लासेस, ब्रँडेड लोकांची ब्रँडेड पसंती. तेव्हा अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की 10वी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काय करायचं कळत नाही, तर मी त्यासाठी सोपा उपाय घेऊन आलेलो आहे. राठोड कोचिंग क्लासेस RCC पुणे. सगळ्यांनी आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेऊन आपल्या राठोड कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्या. त्यांनी 5 वर्षात चांगल्या ब्रँचेस उभ्या केलेले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे. तर विशेष म्हणजे केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर हे खूप प्रसिद्ध आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी. तर आपण सर्वांनी राठोड कोचिंग क्लासेसला तानाजी सरांना भेट द्या आणि सर्व शिकूया, पुढे जाऊया. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत, पुणे बॉम्बे हायवे, ताथवडे. आम्ही जपतो आपुलकीची चव.